बाप रखुमा देवीवर ध्यान, रतीसी साधके पूर्ण. ज्ञानदेव म्हणे निधान, विठ्ठली मन स्थिरावले. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोलोनिया काय दाऊ तुम्ही जीव जगाचे, हेच आता माझी सेवा. चिंतन देवा करीतो, विरक्तासी देह तुच्छ. नाही आस देहाची, तुका म्हणे पायापाशी. देईन ऐसी वासना. योग्य विश्वास भगवंताच्या प्रती दृढ व्हायला पाहिजे महाराज. कारण आपला या भूतकाळावरील प्रत्येक जीवाचं जीवन तोच होता, वर्तमान काळीतही तोच आहे. बोलोनिया काय दाऊ तुम्ही जीव जगाचे. या संपूर्ण जीवसृष्टीचा निर्माता, इतकंच काय, जडचा सुद्धा निर्माता भगवंतच आहे. देवाने इतर प्राण्यांपेक्षा बुद्धी हा फॅक्टर मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी जास्तीचा दिला आहे महाराज. कारण आहार निद्रा भय मैथुन चारी योनी सर्व समान, याचं चिंतन आपण यापूर्वी केलं की प्रत्येक जीवमात्राच्या ठिकाणी आहार जगण्याकरता आवश्यक आहे, शरीर स्वास्थ्याकरता निद्रा आवश्यक आहे, भय मृत्यू प्रत्येकाला आहे. जीवाची भीती असुरक्षितता ही प्रत्येक जीवाला वाटते. अगदी सिंह असला तरी, जंगलचा राजा असला तरी त्याला शिकाऱ्याचं भय आहेच आहे महाराज. आणि मैथून प्रत्येक जीव आपला वंशवाढीकरता प्रयत्नशील असतोच असतो. हे चार इतर प्राण्यांप्रमाणे माणसाला सुद्धा प्रदान केलेले आहे, परंतु त्यापेक्षा बुद्धी अनेक एक पाचवं भगवंताने दिलेलं दान मानवाप्रती बुद्धी आहे. त्या बुद्धीद्वारे मनुष्याने इंद्रियांच्या क्रियांचा लय केला पाहिजे. कारण इंद्रिय हे सतत विषयाकडे धावत असतात आणि विषय हे सर्वार्थानं घातक आहे महाराज. विष ये विषय विषालाच आमंत्रण देतात, मृत्यूलाच आमंत्रण देतात, अधोगतीलाच आमंत्रण देत असतात विषय. कारण विषय कधीच संपत नाही महाराज. भोगणारे इंद्रिय संपतात, परंतु विषय संपत नाही. सुपारी विषय आहे, दात इंद्रिय आहे. खाताना दात संपतील, पण सुपारी कधीच संपत नाही महाराज. एक संपली तर दुसरी, दुसरी संपली तर तिसरी, क्रमाक्रमानं तुम्ही खाल तितक्या सुपाऱ्या उपलब्ध होऊ शकतात. परंतु एकदा दात निखडला पडला तर त्या ठिकाणी पुन्हा मूळ स्वरूपातला तितकाच मजबूत दात पुन्हा येणे शक्य नाही. म्हणून विषय कधीच संपत नाही, भोगता संपत असतो. आहार निद्रा भय मैथुन यालाच प्रत्याहार असंही म्हणतात महाराज. तू मानसा नियमो करी, निश्चळू अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखी. इंद्रियांचा स्वभाव आहे विषयाचं सेवन करणं, विषयाकडे धाव घेणं. असं असलं तरी नियम इंद्रियाशी सार, प्रत्येक इंद्रियाला नियम घालून द्यावा. आणि नियमामध्ये जेव्हा जीव वागतो, मनुष्य वागतो,
सातत्य ठेवतो त्यावेळेस अध्यात्मात प्रगती होईल, यात नवल नाही. प्रपंचसुद्धा फुलून जातो महाराज. परंतु तो नियम शेवटापर्यंत पाळायला पाहिजे. तू मानसा नियमो करी मग निश्चळू हो अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखी. भोग भोगावरी द्यावा, इंद्रियांना त्यांचे विषय देऊन टाकावे, फक्त त्या ठिकाणी आसक्त होऊ नये. हे भगवंत अर्जुनाला कुरुक्षेत्री सांगत आहेत महाराज. आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग, श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 25. शनै शनै उपरमेत बुद्ध्या धृतीतया आत्मसंस्थं मना कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. बुद्धीद्वारे समाधीस्थ होण्याची क्रिया हळूहळू आत्मसात करता आली पाहिजे. बुद्धी त्या ठिकाणी प्रमुख आहे महाराज. आणि यावर भाष्य करताना माऊली 380 क्रमांकाच्या वेळी सांगतात, आता नियमोची हा एकला जीवे कराभा आपुला, जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोहे. अर्थात साधकाने आपण आपल्यास केलेल्या नियमापासूनच कधीही ढळता कामा नये. त्या ठिकाणी आपण मजबूत दृढ संकल्प करून दृढ निश्चयानं त्या नियमाला धरून आयुष्य जगायला पाहिजे. असा एक जीवाभावापासून नियम करावा की त्यामुळं प्रपंचही सुरळीत होईल आणि परमार्थही वृद्धिंगत होईल. आपण मागं चिंतन केलं की 2 मित्र दोघंही बेकारीनं होरपडून निघालेले ॲटो घेतात. एक नित्य नियमाने 50 रुपये दररोज मागे टाकतो आणि दुसरा आला तसा खर्च करून मोकळा होतो. एक 50 रुपये जो नियमित टाकतो तो 100 ट्रॅव्हलचा मालक होऊन बसतो आणि हा खर्ची घालणारा, नियम न पाळणारा, सैरभैर वागणारा हा किरायानं आणूनच ॲटो चालवत असतो. हा फरक आहे महाराज. एक नियम असा करावा, तो शेवटापर्यंत न्यावा, प्रपंचही फुलून जाईल आणि परमार्थही वृद्धिंगत होईल, वाढीस लागेल, प्रगत होईल. आता नियमोची हा एकला जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्णरी पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.